प्रवेश केला आणि थेट लोकसभेची उमेदवारी तर कोल्हापुरामधून संजय मंडलिक यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। वैभव, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल। खुद्द संजय मंडलिक आपल्या सोबत आहे। संजयजी, यादी जाहीर झाली आणि यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश। सुरुवातीला अभिनंदन, काय पहिली प्रतिक्रिया? थँक्यू सर। आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री, महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर अजित पवार दादा, या महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि त्याचबरोबर एका महत्त्वपूर्ण अशा लढतीसाठी मला संधी दिली, त्याबद्दल महायुतीच्या सर्व नेत्यांचा आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर मोदीजींच्या 400 पार या मोहिमेमध्ये मला उमेदवारी दिली, याचा मला अभिमान आहे। निश्चितपणानं हा अभिमान कोल्हापूरकर आणि आम्ही सगळी मंडळी सार्थ ठरवू, एवढा विश्वास मला आहे। मात्र संजयजी, आपल्या समोर असलेलं आव्हान देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे। मग कशा प्रकारे तयारी करणार, कसा आव्हानाला सामोरं जाणार संजयजी? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये युतीची शक्ती ताकद फार मोठी आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री युतीचे आहेत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राज्यसभेचे खासदार युतीचे आहेत, शिवसेना राज्यसभे चंदगडचे आणि भद्र राधानगरचे आमदार आहेत आणि फार मोठी शक्ती शिवसेना, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाची आहे। नक्कीच, या सगळ्यांच्या ताकदीवर कुठलंही मोठं आव्हान आम्ही परतून लावू। धन्यवाद संजयजी, आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी। तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे यादी जाहीर झालेली आहे आणि यादीमध्ये